हाय सगळ्यांना. तर आज आलो आम्ही कुठं आलो पिंपरी चिंचवड DY पाटील हॉस्पिटल. तर एवढं मोठं हॉस्पिटल आहे ना. आज बघितले बघा खूप मोठे. तर डॉक्टर नाहीत बघा मध्ये किंवा नाश्ता वगैरे करायला गेलेत नाहीत. नाही आता हा नाश्ताच करायला गेले तसं बोलले, कारण 2 वाजलेत ना. तर बसलोत आम्ही. तर माझ्या भाषासाठी आली आहे बघा मी हॉस्पिटलमध्ये. तर त्याचं उंचीसाठी विचारायचं, कारण तो 10 वर्ष पूर्ण त्याला, पण तो दिसतो 2-2.5 वर्षाचा मुलासारखा दिसतो. मी आले त्याला हॉस्पिटलला. त्यांना उद्या म्हणजे ते जर म्हणले डॉक्टर घेऊन या तर घेऊन यायला, त्याच्यामुळे आधी ते चौकशी करायला आली. जर यायचं म्हणलं तर आणायचं आहे का नाही. आधी बघू चला, तुम्हाला बाहेर गेलं दाखवते किती मोठं हॉस्पिटल आहे म्हणून. एवढं फिरलो आम्ही, एवढं फिरलो, लय फिरलो, तेव्हा सापडलं हा 12 नंबर. खूपच फिरलो, लय मोठे. किती बिल्डिंग आहेत, 4-5-6 बिल्डिंग आहेत. कुठं जावं म्हणून कळा लागलं नाही. फिरून आलो. तर बघू आता डॉक्टर काय म्हणतात, आणि त्यांना फोन करते, येत असले तर येतील हे की नाही. बघू ट्रीटमेंट घ्यायला मग त्याची इथूनच. चला बघू आता बाहेर जाऊन डॉक्टर काय म्हणतात काय नाही. बाहेर गेलं दाखवते हॉस्पिटल कसं आहे काय, मग किती मोठे बापरे. तर बघा आता डॉक्टरला विचारलं, डॉक्टरचा जेवायचा टायमिंग झाला पण ते आलं त्या खाली म्हणून विचारलं पटकन. आणि आता चाललो आम्ही घरी. बघा तिकडं पण आहे, इकडं पण आहे, आणि इकडं पण आहे. भरपूर लोक आहेत पेशंट. तर चला आता आम्ही चाललोय घरी. आमचं झालंय काम, आणि दादाला पण फोन केलाय, तो मला पुढच्या आठवड्यात येतो. तर आज त्याचं टेस्ट करायच्यात, आणि मग नंतरच कळन ना काय प्रॉब्लेम आहे काय नाही. चला चाललोय आता घरी. मग काय दिसल खा कसलं भारी झालंय बघा. आणि किती आभाळालंय, पावसाचं वातावरण झालंय बघा. वाव कसं पडतंय पावसाला. तर बघा आता मित्रांनो पाऊस यायला चालू. तर घरी आलो बघा, आणि जेवण वगैरे केलं आत्ताच. थोड्या वेळ झालं पोहोचलो, लई भूक लागली होती. पहिलं जेवण केलं आले आणि आत्ता पाऊस यायला लागलाय बघा. आम्ही थोडंसं भिजलो होतो रस्त्याने, पण इथं पण पाऊस चालू आहे थोडा थोडा बारीक आहे, झिमझिम. पण तिकडं जास्त होता, थोडंसं ओलं झालं होतं नाही का. इथे थोडं बारीक पडायला लागले. दिसत नाही पण ते भिजलेले ह्यांचं लगेच ओळखायला येतं. माझं पांढरं होतं तर ते दिसत नव्हतं, ह्यांचं भिजलेलं लगेच. जोरात काय येत नाही पाऊस. त्या दिवशी परवा दिवशी बघा जोरात पाऊस आलेला, खूप जास्त पडलेला. आता इकडून पण आभाळ आले, काय माहिती आता पडते का नाही. दाखवू हे बघा कसलं आभाळ आले. यो सकाळपासून नाही बरं का आभाळ, पण पाऊस काय पडायला लागला ना, नुसता झिम पडतंय बघा. खाली भिजलेलं दाखवते ते चेअरवर दिसत, खुर्शीवर तेवढाच येतोय झिम. मग आज यांना सुट्टी होती, आज सुट्टीचा दिवस संपला. 4-4:30 झालेत आता उद्या कामावर. काय बघताय? मोबाईल कशाला?